लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. या व्हिडिओमध्ये आपण वन शॉटमध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा 25% रिडक्शन चॅप्टर आपण डिस्कस करणार आहे विदिन 45 मिनिट. टार्गेट आपला 45 मिनिटच्या अगोदर संपवण्याचा. ठीक आहे, चला त्याच्या अगोदर तुम्हाला काही कन्सेप्ट लक्षात असणं गरजेचं आहे आणि ते लक्षात ठेवा. अल्फा अल्फा म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन राहणार. दुसरा बीटा. बीटा म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. एरिया घेतला त्याचं एक्सपान्शन होत असेल तर एरियल एक्सपान्शन. नंतर हा गॅमा. गॅमा म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम मेट्रिक एक्सपान्शन. व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. लॉजिक आपण तिन्ही एकाच वेळेस सॉल्व्ह करणार आहोत म्हणजे तुमचा वेळ वाचेल. चल, अल्फा अल्फा काढण्याच्या अगोदर आपण काय म्हणायचं? RT minus R0 change in temperature at a T degree Celsius and original temperature is directly proportional to the original resistance and change in temperature. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काय करायचं? आपण काढून टाकायचो. त्याच्याऐवजी यूज करायचं आपण कॉन्स्टंट. इथं कॉन्स्टंट यूज करायचं तुम्ही अल्फा. इथं कॉन्स्टंट यूज केलं तुम्ही अल्फा. अल्फा R0 डेल टी. अल्फा R0 डेल टी. ठीक आहे, मग RT मायनस R0 इज इक्वल टू काय? अल्फा R0 डेल टी. ठीक आहे, मग अल्फा इज इक्वल काय येणार आहे? RT मायनस R0 डिवाइड बाय काय? R0 डेल टी. हे कोणाच्या संदर्भात झालं? हे रेजिस्टन्सच्या संदर्भात झालं. हे कोणाच्या संदर्भात झालं? तुमच्या रेजिस्टन्सच्या संदर्भात झालं. ठीक आहे, आता मी जर तुम्हाला सांगितलं या अल्फा काढला, आपण इथं काय काढलं? अल्फा काढलं. हे काय? अल्फा R0 डेल टी. ठीक आहे, डेल टी. आता मला इथून काय करायचं आहे? RT काढायचं आहे. तर R0 काय करा तिकडे न्या, म्हणजे काय होणार? प्लस होणार. म्हणजे RT इज इक्वल टू काय? RT इज इक्वल टू काय? अल्फा R0 डेल टी. आणि हा मायनस तिकडे जातं काय? प्लस R0. मग इथून काय कॉमन काढू शकतात? अल्फा R0 कॉमन काढू शकतात. 1 प्लस अल्फा डेल टी. हे काय भेटलं मला? RT. अल्फा मिळाला आपल्याला, RT मिळाला आहे आणि मला R0 काढायचं आहे. मग R0 इज इक्वल टू काय? R0 इज इक्वल टू काय येणार आहे? RT अपॉन 1 प्लस अल्फा डेल टी. ठीक आहे, 1 प्लस अल्फा डेल टी. हे इक्वेशन आपल्याला मिळाले. कशा संदर्भात झालं? रेजिस्टन्सच्या संदर्भात. सेम इक्वेशन बघा आता आपण कोणासाठी अल्फासाठी काढून, म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर. हे समजलं असेल तर ते लगेच समजेल. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे कोणाचं एक्सपान्शन होणार आहे? लिनियर बॉडीचं एक्सपान्शन होणार आहे. काय होणार आहे? ही बॉडी आहे, याला मी ईट दिलं तर त्याचं एक्सपान्शन झालं एवढं. ठीक आहे, एवढं त्याचं एक्सपान्शन झालं. याची मी लेंथ जर L1 म्हटलं, याची लेंथ जर मी L2 म्हटलं. ठीक आहे, ॲट T डिग्री सेल्सिअस. मग काय होणार आहे? मग तुम्ही काय होणार? इथं R कोणासाठी? रेजिस्टन्स. इथं काय? लेंथ आहे. म्हणजे काय होणार? मग LT मायनस L0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ओरिजिनल रेजिस्टन्स, ओरिजिनल लेंथ अँड चेंज इन टेम्परेचर. सेम डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून टाकलं. कॉन्स्टंट यूज करतो आपण अल्फा. अल्फा इज इक्वल काय? L0 डेल टी. LT मायनस L0. मग इथून काय येणार आहे? अल्फा. अल्फा इज इक्वल काय येणार आहे? LT मायनस L0. LT मायनस L0. L0 डेल टी. मग इथूनच तुम्हाला मी काय काढायला लावलं? LT काढायला लावलं. बा सेम फॉर्म्युला. फक्त इथे काय झाला? आरच्या जागी काय आला? L आलेला आहे. आरच्या जागी काय आला? L आलेला आहे. R0 L0. R0 L0. RT LT. म्हणजे बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत, बाकी सगळे व्हॅल्यू तसेच भेटतील. म्हणजे मी आता जर म्हटलं LT, आरच्या जागी काय लिहिणार? L. म्हणजे काय देणार? LT इज इक्वल काय? L0 1 प्लस अल्फा डेल टी. अल्फा डेल टी. मग तुम्हाला L0 काढायला लावलं तर तुम्ही कसं काढणार? LT अपॉन 1 प्लस अल्फा डेल टी. अल्फा डेल टी. ओके, याचं युनिट बघून घेऊ. LT मायनस LT युनिट काय येणार? मीटर. याचं युनिट काय येणार आहे? मीटर. आणि डेल टीचं युनिट काय येणार? पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय? युनिट काय येणार आहे? पर डिग्री सेल्सिअस. हे कोणाच्या संदर्भात झालं? लेंथच्या. हे कोणाच्या संदर्भात झालं? लेंथच्या संदर्भात. हे कोणाच्या संदर्भात झालं? लेंथच्या संदर्भात. आणि त्या साईडचा पार्ट दिसतोय. ठीक, आता मी काय करतो? एरियाच्या संदर्भात काढतो. म्हणजे हा एरिया होता, त्याला मी ईड दिलं, त्याचं एक्सपान्शन झालं एवढं मोठं. ठीक आहे, हा झाला A2, हा झाला तुमचा A1. मग तुम्ही काय होणार? A2 मायनस A1 AT म्हणूया आपण. T डिग्री सेल्सिअस ना. हा T डिग्री सेल्सिअस, हा 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, AT मायनस A0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द A0 डेल टी. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन आहे, काढून टाकलं. त्याच्याऐवजी यूज करतो आपण इथं कॉन्स्टंट. इथं यूज करतो आपण कॉन्स्टंट बीटा. हे बघा, व्हॉल्यूम एरियासाठी काय? बीटा. मग बीटा यूज केला A0 डेल टी. AT मायनस A0.
फॉर्म्युला जर बघितला तुम्ही एलच्या जागी काय झालं फक्त ए झाला म्हणजे बीटा इथं काय काढायचं आपल्याला बीटा काढायचं म्हणजे काय करणार तुम्ही बीटा म्हणजे काय होणार तुमचा एल टी मायनस एल झिरोच्या ऐवजी काय होणार आहे ए टी मायनस ए झिरो डिवाइड बाय काय ए झिरो डेल टी. तसंच जर तुम्हाला ए टी काढायला लावलं मी ए टी इज इक्वल काय येणार आहे ए झिरो 1 प्लस अल्फा डेल टी. तसंच ए झिरो काढायला लावलं तर तुम्ही काय करशाल ए टी अपॉन 1 प्लस अल्फा डेल टी. ठीक आहे 1 प्लस अल्फा डेल टी. हे दोन इक्वेशन मला मिळाले. हे कोणासाठी झालं माझं हे झालं माझं लेंथच्या संदर्भात. ठीक आहे आणि हे झालं तुमचं एरियाच्या संदर्भात आणि आपल्याला अजून दुसरं करायला व्हॉल्यूमच्या संदर्भात. मग आता इथला पार्ट मी रफ करतो. आता मी काय करतो यालाच व्हॉल्यूम करून घेतो. ह्यालाच काय करतो मी व्हॉल्यूम करतो. व्हॉल्यूम करायचं म्हणजे काय करणार आहे व्ही आरच्या जागी काय करणार तुम्ही व्ही लिहिणार आरच्या जागी काय लिहिणार व्ही लिहिणार आरच्या जागी काय लिहिणार व्ही लिहिणार हां व्ही टी व्ही झिरो काय होणार व्ही झिरो. मग इथं काय होणार आहे व्हीच येणार फक्त. ठीक आहे व्ही टी मायनस व्ही झिरो. इथं काय येणार आहे अल्फाच्या ऐवजी काय येणार आहे डायरेक्टली प्रश्न अल्फाच्या ऐवजी काय येणार गॅमा. इथं काय यूज करणार आपण गॅमा इज काय व्ही टी मायनस व्ही झिरो आपण व्ही झिरो डेल टी. मग इथं काय यूज करणार व्ही टी. इथं काय यूज करणार व्ही आरच्या जागी. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा अल्टिमेटली तुम्हाला बाकीचे फॉर्म्युले डोक्यात येऊन जाते. ठीक आहे इथं गॅमाच्या जागी काय येणार आहे अल्फाच्या जागी काय येणार गॅमा अल्फाच्या जागी काय येणार आहे गॅमा हां इथं पण काय येणार आहे गॅमा. बस इथं फक्त हारच्या जागी काय रिप्लेस करतो आपण व्ही आरच्या जागी काय रिप्लेस केलं एल आणि आरच्या जागी रिप्लेस केलं ए. हे झालं तुमचं एक्सपान्शन अल्फा बीटा गॅमा अल्फा बीटा गॅमा. आता काय करूया आपण आता आपण असं करूया आता काय केलं मी काय करतोय बघा आता आपल्याला दोन रिलेशन मला मिळालेलं. ठीक आहे आता ते रिलेशन मी इथं लिहून घेतो कोणकोणते एल टीचं. मग एल टी इज इक्वल काय भेटलं मला एल झिरो एल टी इज इक्वल काय भेटलं 1 प्लस अल्फा डेल टी. ए टीसाठी काय इक्वेशन मला मिळालं ए टी इज इक्वल काय ए झिरो 1 प्लस बीटा डेल टी. व्ही टी इज इक्वल काय भेटलं मला व्ही झिरो 1 प्लस बीटा डेल टी. ठीक आहे हे तीन रिलेशन आपल्याला मिळालेले. आता या तीन रिलेशनचा बघा हिट प्रोव्हाइड केलं चेंज इन व्हॉल्यूम व्ही टी मायनस व्ही झिरो म्हणजे काय व्ही टी मायनस व्ही झिरो म्हणजे काय चेंज इन व्हॉल्यूम इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ओरिजिनल व्हॉल्यूम अँड चेंज इन टेम्परेचर असं म्हणायचं आहे. इथं काय म्हणणार चेंज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ओरिजिनल लेंथ अँड चेंज इन टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथं काय म्हणणार चेंज इन एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ओरिजिनल एरिया अँड चेंज इन टेम्परेचर. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढतो इथं यूज करतो आपण एरियासाठी बीटा इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून टाकतो कॉन्स्टंट यूज करतो अल्फा इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून टाकतो यूज करतो गॅमा. हे रिलेशन फक्त लक्षात असू द्या. ठीक आहे हे तीन रिलेशन आपण परत यूज करणार आहोत. आता बघा आपल्याजवळ काय आहे एक इक्वेशन आहे एल टी मायनस एल झिरो एल टी इज इक्वल टू काय एल टी इज इक्वल टू काय एल झिरो 1 प्लस अल्फा डेल टी. आणि दुसरं एक इक्वेशन तुमच्याजवळ ए टी इज इक्वल टू काय ए झिरो 1 प्लस बीटा डेल टी. हे दोन इक्वेशन आहे. मग इथं मी रिलेशन काढतोय अल्फा अँड बीटाचं रिलेशनशिप बिटवीन अल्फा अँड बीटा. अल्फा कोणासाठी लेंथसाठी बीटा कोणासाठी एरियासाठी. ठीक आहे हे लॉजिक लक्षात असू द्या. चला या इक्वेशनला काय केलं मी स्क्वेअर केलं स्क्वेअर ऑन बोथ साईड. याला इक्वेशन 1 म्हणा स्क्वेअर ऑन बोथ साईड म्हणजे स्क्वेअर ऑन बोथ साईड स्क्वेअर ऑन बोथ साईड म्हटल्यानंतर काय होणार आहे एल टीचा स्क्वेअर होऊन जाईल एल झिरोचा स्क्वेअर होऊन जाईल 1 प्लस अल्फा डेल टी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे म्हणजे मी जर विचारलं तुम्हाला एरिया काय असतं लेंथ इंटू लेंथ. मग लेंथ इंटू लेंथ म्हणजे काय लेंथ स्क्वेअर म्हणजे इथं काय लेंथचा स्क्वेअर म्हणजे काय भेटलं मला ए टी मला काय भेटलं ए टी एल झिरो स्क्वेअर म्हणजे काय मिळालं ए झिरो. मग इथं काय 1 प्लस अल्फा याचं काय करायचं एक्सपान्शन करायचं 1 ए प्लस बी 1चा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 2 अल्फा डेल टी प्लस अल्फा स्क्वेअर डेल टी स्क्वेअर. ठीक आहे मी काय म्हटलं अल्फा इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल देन अल्फा स्क्वेअर निग्लेक्ट. अल्फा स्क्वेअर काय करू शकतो आपण निग्लेक्ट करू शकतो. अल्फा स्क्वेअर काय करू शकतो आपण निग्लेक्ट करू शकतो. अल्फा स्क्वेअर जर निग्लेक्ट केला तर तुमच्याजवळ इक्वेशन काय म्हणलं ए टी इज इक्वल काय ए झिरो 1 प्लस 2 अल्फा डेल टी. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. ठीक आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3. ठीक आहे
आता काय करूया, कम्पेअर विथ इक्वेशन 1 अँड कम्पेअर इक्वेशन 2 अँड 3. 2 अँड 3 जर मी कम्पेअर जर केलं बघा, हा एटी आहे, इथं A0 आहे, इथं 1 आहे आणि इथं जर बघितलं बीटा डेल टी आणि इथं 2 अल्फा डेल टी. काय आहे 2 अल्फा डेल टी इज इक्वल टू काय, इथं काय तुमचं बीटा डेल टी. आता बघा बरं, हा डेल टी गेट कॅन्सल, म्हणजे तुमच्याजवळ काय राहिलं फक्त 2 अल्फा इज इक्वल टू काय बीटा. देअरफॉर बीटा इज इक्वल टू काय अल्फा, बीटा इज इक्वल टू काय 2 अल्फा अँड अल्फा इज इक्वल टू काय बीटा बाय 2. हे दोन रिलेशन आपल्याला गरजेचं आहे. हे रिलेशन आपण फाइंड आउट केलं अल्फा आणि बीटामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय करणार, अल्फा अँड गॅमामध्ये काढणार. लास्ट याच्यामध्ये काय बघितलं आपण, अल्फा रिलेशन कशामध्ये बघितलं, अल्फा आणि बीटाचा. आता आपण रिलेशन बघणार आहे अल्फा अँड गॅमा. अल्फा अँड बीटामध्ये काय आलं होतं, अल्फा अँड बीटाचं याच्यामध्ये काय आलं होतं बीटा बाय 2 आलं होतं, बरोबर की नाही. अल्फा इज काय बीटा बाय 2 आलं होतं. ठीक आहे. आता आपण कोणामध्ये काढतोय, लेंथ आणि व्हॉल्यूममध्ये. मग व्हॉल्यूमचं इक्वेशन काय तुमचं, व्हॉल्यूमचं इक्वेशन हे बघा इथं व्ही टी इज इक्वल काय V0 1 प्लस गॅमा. इथं काय गॅमा असतो, गॅमा डेल टी. ठीक आहे, गॅमा डेल टी. आता तुमचा जो इक्वेशन आहे, हां याला इक्वेशन नंबर तुम्ही 1 म्हटलं, इक्वेशन 1 क्यूब ऑन अ बोथ साईड, क्यूब ऑन अ बोथ साईड, दोन्ही साईडला काय केलं क्यूब केलं, म्हणजे काय एल टीचा क्यूब इज इक्वल टू काय L0चा क्यूब इज इक्वल टू काय 1 प्लस अल्फा डेल टीचा क्यूब. ठीक आहे. आता मला सांगा एरिया म्हणजे काय असतं, लेंथ इंटू लेंथ. मी जर व्हॉल्यूम काढलं तर व्हॉल्यूमसाठी काय होणार, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, म्हणजे काय लेंथचा क्यूब होऊन जाणार, बरं का, लेंथचा क्यूब होऊन जाणार, म्हणजे व्ही इज इक्वल काय लेंथचा क्यूब. म्हणजे एल टीचा क्यूब होत असेल तर काय व्ही टी, L0चा क्यूब होत असेल तर V0, L0चा क्यूब होत असेल तर V0 प्लस. आता याचं काय करू आपण, एक्सपान्शन करू. एचा क्यूब म्हणजे 1 प्लस 3A² B म्हणजे काय 3, मग ए काय A1, इथं काय म्हणजे अल्फा स्क्वेअर डेल टी स्क्वेअर. ठीक आहे, अल्फा स्क्वेअर डेल टी स्क्वेअर प्लस 3 1चा स्क्वेअर 3 अल्फा डेल टी. ठीक आहे, आणि प्लस काय अल्फा क्यूब आणि डेल टी क्यूब. कोणतं एक्सपान्शन आहे, ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा क्यूब, म्हणजे काय ए क्यूब प्लस 3A² बी प्लस 3AB स्क्वेअर प्लस बी क्यूब. या पद्धतीने एक्सपान्शन. ठीक आहे. आता मी जर म्हटलं अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, देन अल्फा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब कॅन्सल. ठीक आहे, अल्फा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब काय होऊन जाईल कॅन्सल, अल्फा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब काय जाईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय व्ही टी इज इक्वल काय राहिलं मग V0 1 ॲज इट इज, अल्फा स्क्वेअर कॅन्सल झाला, अल्फा 3 अल्फा डेल टी 3 अल्फा डेल टी प्लस अल्फा क्यूब आहे तो पण कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं तुम्ही सेकंड, याला इक्वेशन नंबर काय म्हणता तुम्ही सेकंड. दिसतंय सगळं. ओके. आता मी काय म्हणतो, याला इक्वेशन नंबर काय म्हणा 3 म्हणा, याला इक्वेशन नंबर काय म्हणा 3 म्हणा. आता काय आता कम्पेअर इक्वेशन 2 अँड 3, इक्वेशन 2 अँड 3, इक्वेशन 2 अँड 3 जर मी कम्पेअर केला. आता बघा बरं, इथं काय विटे, इथं काय विटे, इथं V0 आहे, इथं पण V0, इथं 1 आहे, इथं पण 1 आहे. म्हणजे काय इथं काय 3 अल्फा डेल टी वेगळा आहे आणि इथं गॅमा टी, म्हणजे त्याला कम्पेअर करू शकतो आपण काय 3 अल्फा डेल टी, 3 अल्फा डेल टी इज इक्वल टू काय गॅमा डेल टी. आता काय हा डेल टी कॅन्सल, हा डेल टी कॅन्सल, म्हणजे काय उरलं तुमचा 3 अल्फा इज इक्वल काय गॅमा. देअरफॉर अल्फा इज इक्वल काय गॅमा बाय 3, अल्फा इज इक्वल काय गॅमा बाय 3, अल्फा इज इक्वल बीटा बाय 2 आणि अल्फा इज इक्वल काय आला आपल्याला गॅमा बाय 3. हे तिन्ही रिलेशन आपल्यासाठी गरजेचे आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. क्लिअर आहे, एकदम सिंपल आहे. आतापर्यंत 15 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे. चल आता स्पेसिफिकेट कॅपॅसिटी बघूया आपण. स्पेसिफिकेट कॅपॅसिटी ठीक आहे. स्पेसिफिकेट कॅपॅसिटी काय असतं, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए substance, amount of heat required to raise the temperature of a substance by 1 degree Celsius is called as
specific heat capacity is called as specific heat capacity. Specific heat capacity. Specific heat capacity. Specific heat capacity. ठीक आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, आता त्याच्यानंतर बघा मी काय म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कळाली. आता मी जर म्हटलं आता त्यासाठी एक्सप्रेशन बनवायचं, मोलार स्पेसिफिक हीट काय किंवा ग्राम प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट काय, त्याच्या अगोदर काय करूया आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं फॉर्म्युला तयार करू. मग काय, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर, is directly proportional to the mass and change in temperature. काय सांगितलं, अमाऊंट ऑफ हीट म्हणजे Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशावर डायरेक्टली प्रोपोर्शनल होतो, एम ला आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टी. ठीक आहे, आता डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाकलं तर यूज करायला कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट यूज करतो आपण सी. ठीक आहे, मग काय एम डेल टी, मग याला फक्त आपण असं लिहितो एम सी डेल टी. मग क्यू इज इक्वल काय एम सी डेल टी. मग सी इज इक्वल काय येणार आहे, क्यू बाय एम डेल टी. क्यू काय येणार आहे, एम डेल टी. क्यूचं युनिट काय येणार आहे, जूल. हे काय आहे, मास म्हणजे काय, किलोग्रॅम, आणि डेल्टी म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय, किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस हे त्याचा युनिट आहे. अजून काय म्हणू शकतात, स्पेसिफिक हीट इट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू मास अँड चेंज इन टेम्परेचर यांच्यातला रेशो म्हणजेच काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग आता मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी येतं. ठीक आहे, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी येतं आणि ग्रामचं येतं. ठीक आहे, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. मोलार जर असेल तर 1 मोल किती सबस्टन्स आहे, 1 मोल सबस्टन्स. ठीक आहे, 1 मोल सबस्टन्स. इथं जे आपण सबस्टन्सची डेफिनेशन लिहिले आहे, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स. किती सबस्टन्स, 1 मोल ऑफ ए सबस्टन्स. इथं फक्त काय ॲड होणार आहे, 1 मोल ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कोणतं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होईल, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होईल. इथं काय येणार, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होईल. कळालं. मग तो मोलार स्पेसिफिक हीट जो असतो, मोल जो असतो तो दाखवतो आपण सीने. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशी दाखवतो आपण, सीने. मग मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तुमच्या एक तर सीव्ही येतो आणि दुसरा येतो तुमचा सीपी. ठीक आहे, आता काय सेम डेफिनेशन काय येणार आहे, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 मोल सबस्टन्स. इथं काय येणार, फक्त 1 मोल सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सीव्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, ही इज कॉल्ड ॲज मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे काय आहे, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं काय येणार आहे, मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. डेफिनेशन सेम राहील. कॉन्स्टंट प्रेशरसाठी काय डेफिनेशन राहील, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 मोल सबस्टन्स. किती, 1 मोल सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस ॲट अ कॉन्स्टंट pressure is called as a specific heat capacity at a constant pressure. क्लिअर आहे, हे झालं सीपी आणि सीबी. नंतर आहे तुमचं एसपी अँड सीबी. आता एसपी हे म्हणजेच काय, एसपी म्हणजेच काय, एस म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. काय म्हणतात, एस म्हणजेच काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, आता इथं काय म्हणणार आहे, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 ग्रॅम सबस्टन्स. इथं काय येणार आहे आता, 1 ग्रॅम. इथं काय म्हटलं तर म्हणून 1 मोल सबस्टन्स. इथं काय असणार आहे, 1 ग्रॅम सबस्टन्स. ठीक आहे, फरक आज बघतो, 1 ग्रॅम सबस्टन्स. ठीक आहे, 1 ग्रॅम सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याला काय म्हणणार आपण, प्रिन्सिपल स्पेसिफिक. काय म्हटलं, कारण की मी सबस्टन्स किती घेतला, 1 ग्रॅम. मी मोलार का म्हटलं, कारण की सबस्टन्स किती दिलं, 1 मोल. हां, मग आता काय एसपी आणि एसपी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 ग्रॅम सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, आता मी लिहित नाही, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट
ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि एस पी काय होईल तुमचा प्रिन्सिपल स्पेसिफिकेट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. क्लिअर आहे. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर एस पी आणि एस पी. ठीक आहे. एस पी साठी काय लिहिणार मग अमाऊंट ऑफ इट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए 1 ग्रॅम सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल स्पेसिफिकेट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. बा आता काय एस पी आणि सी व्ही इज इक्वल टू काय एस पीचं रिलेशन एस पी आणि सी व्हीचं रिलेशन असं विचारलं जातं. एस पी आणि सी व्हीचं रिलेशन सी व्ही इज इक्वल टू का एस पी. ठीक आहे. सी व्ही इज इक्वल टू काय एस पी आणि सी पी इज इक्वल टू काय एस पी आणि सी पी इज इक्वल टू काय सी पी इज इक्वल टू काय एस पी. यांच्यातलं आपल्याला आता रिलेशन द्यायचं आहे. जेव्हा पण आपल्याला मोलार स्पेसिफिकेट कॅपॅसिटीचा प्रिन्सिपल स्पेसिफिकेट कॅपॅसिटी जर करायचं असेल तर इथं आपण यूज करतो मॉलिक्युलर वेटने. याला कशाने मल्टिप्लाय करतो मी मॉलिक्युलर वेटने. मॉलिक्युलर वेट म्हणजे काय एम. मग तुम्ही कशाने मल्टिप्लाय केलं एमने मल्टिप्लाय केलं. मॉलिक्युलर वेटने जर मल्टिप्लाय केला तर कन्वर्जन होऊन जाईल सी व्हीचं एस व्हीमध्ये एमने मल्टिप्लाय. म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं सी पी इज ग्रेटर दॅन सी व्ही एस व्ही. बरोबर की नाही एस पी अँड सी व्ही इज इक्वल टू काय सी व्ही इज ग्रेटर दॅन एस व्ही. क्लिअर. हे दोन रिलेशन आपल्यासाठी गरजेचे आहेत. ठीक आहे. हे झालं तुमचं मोलार स्पेसिफिकेट कॅपॅसिटी अँड प्रिन्सिपल स्पेसिफिकेट कॅपॅसिटी. आतापर्यंत 22 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. चला आता आपण बघणार आहे प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिकेट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिकेट कॅपॅसिटी प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिकेट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिकेट कॅपॅसिटी म्हणजे काय अमाऊंट ऑफ इट गेन इज इक्वल टू अमाऊंट ऑफ इट लॉस. अमाऊंट ऑफ इट गेन इज इक्वल टू अमाऊंट ऑफ इट लॉस. अमाऊंट ऑफ इट लॉस. जेवढं तो गेन करू शकतो तेवढंच काय करू शकतो लॉस करू शकतो. त्यासाठी एक एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. हा काय घेतला आपण कॅलोरीमीटर घेतला. काय घेतला आपण कॅलोरीमीटर आहे. आणि इथं मी काय केलं वुडन बॉक्स घेतला. असं काय घेतलं मी एक वुडन बॉक्स घेतला. का वुडन बॉक्स घेतला कारण की तिथून हीट बाहेर जाणार पण नाही आणि मध्ये पण येणार नाही. या पद्धतीने आपण वुडन एक बॉक्स घेतला आहे. हां हे काय तुमचं कॅलोरीमीटर. हे काय तुमचं कॅलोरीमीटर आहे. हे काय तुमचं वुडन बॉक्स आहे. हे काय तुमचं वुडन बॉक्स आहे. ठीक आहे. या वुडन बॉक्समध्ये या कॅलोरीमीटरमध्ये काय टाकलं आपण एक वॉटर किंवा लिक्विड टाकलं आपण. ठीक आहे. इथं काय टाकलं आपण लिक्विड टाकलं. इथं काय टाकलं मी लिक्विड टाकलं. इथं काय टाकलं मी वॉटर किंवा लिक्विड वॉटर म्हणूया आपण. ठीक आहे. वॉटर टाकले. वॉटर टाकल्यानंतर याच्यामध्ये मी काय करतो एक 100 डिग्री सेल्सिअसचा हे घेतो लोखंड गरम करतो आणि त्याच्यामध्ये पुट केलं. ठीक आहे. याच्यामध्ये मी टाकलं. याच्यामध्ये मी काय करतो एक टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मोमीटर टाकला. टेम्परेचर मेजर करण्यासाठी काय टाकलं मी थर्मोमीटर टाकलं. ठीक आहे. थर्मोमीटर टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक मी व्हॅल्यू टाकली स्टिरर. काय यूज केलं मी स्टिरर टाकला. आता काय होईल हा जो आहे ही जी बॉडी आहे ती किती डिग्री सेल्सिअसची ते 100 डिग्री सेल्सिअसची. जेवढं 100 डिग्री सेल्सिअस तो तेवढं एनर्जी काय करणार जेवढं गेन केलं असेल तेवढं काय करू शकतो तो लॉस करू शकतो. आता लॉस केलं म्हणजे काय होणार इथलं टेम्परेचर काय होणार वाढणार आहे. इथलं टेम्परेचर काय होणार वाढणार आहे. दोन टेम्परेचर असतील. एक असतील याचं इनिशियल टेम्परेचर त्याला मी म्हटलं T0. इनिशियल टेम्परेचर त्याचा T0 आणि याचं जर मी टेम्परेचर म्हटलं T. याचं टेम्परेचर काय म्हटलं मी T म्हटलं. आणि इनिशियल टेम्परेचर T0 झालं आणि फायनल टेम्परेचर. मग फायनल टेम्परेचरमध्ये काय फरक पडेल फायनल टेम्परेचरमध्ये फरक पडेल तुमचा जास्त असेल म्हणून काय T मायनस T0 होऊन जाईल. ठीक आहे. T मायनस T0 होऊन जाईल. T मायनस T0 होऊन जाईल. आता आपल्याला काढायचं आहे प्रिन्सिपल स्पेसिफिकेट कॅपॅसिटीबद्दल. ठीक आहे. चल बघा थोडंसं चेंज करून घेऊ आपण जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. फायनल जो टेम्परेचर T मायनस T0च्या ऐवजी मी T म्हटलं. ठीक आहे. फायनल टेम्परेचर काय म्हटलं मी T. ओके. आणि हा जो काय सॅम्पल या सॅम्पलची व्हॅल्यू म्हटलं मी T2. या सॅम्पलची व्हॅल्यू काय म्हटलं मी T2 किंवा T1 म्हणूया आपण. या सॅम्पलला काय म्हणू T1 म्हणू. आणि हे जे वॉटर कॅलोरीमीटर स्टिरर या सगळ्यांचं टेम्परेचर काय म्हटलं मी T2 म्हटलं. ठीक आहे. फायनल टेम्परेचर काय म्हटलं मी T1. ठीक आहे. आता कोण लॉस करणार आहे सॅम्पल ए लॉस करणार आहे. कोण गेन करणार आहे स्टिरर वगैरे सगळं. ठीक आहे. वॉटर आणि हे सगळे कशाचे बनले कॉपरचे बनले. ते कसे बनले कॉपरचे बनले. कॉपरचे बनले तर काय होणार आहे हिट ते कॉपरसारखेच अमाऊंट ऑफ हिट घेणार. ठीक आहे. मग काय होणार बघा मी काय म्हटलं
अमाऊंट ऑफ हीट लॉस इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट गेन. ठीक आहे, अमाऊंट ऑफ हीट गेन. ठीक आहे, अमाऊंट ऑफ हीट गेन. अमाऊंट ऑफ हीट लॉस लॉस कोण करणार आहे? ठीक आहे, मग त्याला मी म्हणतो Q1. त्याला काय म्हटलं मी? Q1. ठीक आहे, आणि अमाऊंट ऑफ हीट गेन कोण घेणार आहे? हे लिक्विड. ठीक आहे, लिक्विडसाठी मी म्हटलं 2. अमाऊंट ऑफ हीट गेन वॉटर आहे, आणि प्लस काय स्टिररसाठी काय Q3 म्हटलं. ठीक आहे, चला मग Q1 काढायचं आहे. Q1 इज इक्वल काय? MC del T. ठीक आहे, MC del T इथलं काय म्हणणार? MC del T प्लस MC del T. याला C म्हणा, S म्हणा, काय अडचण नाही. पण कोणासाठी? पहिल्यासाठी. पहिला म्हणजे काय? ह्याचा म्हणजे काय? M1. म्हणजे काय? C1. इथं काय? याचा M2. हा काय झाला? C2. हा M3. आणि हा काय झाला? C3. आता राहिला चेंज इन टेम्परेचर. आता चेंज इन टेम्परेचर व्यवस्थित समजून घ्या. चेंज इन टेम्परेचर काय होणार? आता याचं टेम्परेचर काय म्हटलं मी? T1. आणि याचं टेम्परेचर काय? TA. मग मी जर विचारलं फायनल टेम्परेचर काय असेल? चेंज इन टेम्परेचर काय असेल? T1 मायनस T. का? कारण की हा मोठा आहे. मग T1 मायनस T1 जाईल. मग काय म्हटलं मी? M1 C1 T1 मायनस T. काय म्हटलं मी? T1 मायनस T इज इक्वल टू, मग काय म्हटलं? M2 C2 del T. बरं, आता del T काढूया. del T कोणासाठी? वॉटरसाठी. आता वॉटरसाठी अगोदर टेम्परेचर कसं असणार आहे? कमी असणार आहे. अगोदर टेम्परेचर कसं असणार आहे? इनिशियली टेम्परेचर कसं असणार? कमी असणार आहे. ठीक आहे, हां, इनिशियल टेम्परेचर कसं असणार? कमी असणार आहे. म्हणजे काय? T मायनस T2. इथं काय झालं? T1 मायनस T केलं. आता इथं काय करावं मला? T2 मायनस T1 करावं लागेल. का? कारण की वॉटरचं जे टेम्परेचर आहे, वॉटरचं टेम्परेचर इनिशियली, हा काय? T2 म्हणजे काय? इनिशियली. हा इनिशियल आहे. हा काय तुमचा फायनल आहे. लक्षात असू द्या, हे काय तुमचा फायनल आहे. हा इनिशियल आणि हा तुमचा फायनल आहे. इनिशियल आणि फायनल. म्हणून काय झालं? फायनल मायनस इनिशियल करावं लागेल. T2 मायनस T1 होऊन जाईल. काय होऊन जाईल? इथं T मायनस T2 प्लस M3 C3. इथं पण काय होऊन जाईल? T मायनस T3 झालं. ठीक आहे, आता मला सांगा T3 घेण्याची गरज आहे का? नाही. का? कारण की कॅलरीमेट्रीचं आणि वॉटरचं सगळ्यांची कधी सेम हीट ट्रान्सफर होईल. म्हणून T3च्या ऐवजी काय म्हटलं मी? T2 म्हटलं. ठीक आहे, आता आपण काय करूया? C1 काढू. आता काय काढू आपण? C1. मग C1 जर काढायचं असेल तर काय होणार आहे? ॲज इट इज M2 C2 T मायनस T2 प्लस M3 C3 T मायनस T2 डिवायडेड बाय काय होऊन जाईल? हा C1 आणि T1 मायनस T काय होईल? डिवाइड होईल. ठीक आहे, C1च काढते म्हणजे काय? M1 T1 मायनस T हे झालं C1. ठीक आहे, मला जर C2 काढायचं आहे, मला काय करायचं? C2 काढायचं आहे. तर C2 काढायचं असेल तर हा प्लस इकडे तर मायनस होऊन जाईल. हां, आणि हा C2 काढायचा म्हणजे हा काय डिवाइड जाईल. म्हणून काय म्हणतो मी? C2 इज इक्वल टू काय होतं बघा. मग M1 C1 T1 मायनस T. ठीक आहे, T1 मायनस T. हा प्लस आहे, इकडे येतं काय मायनसला. मायनस म्हणजे काय? M3 C3 T मायनस T2 डिवायडेड बाय कोण डिवाइडला जाईल? कोणाचं काढलं? हे काढलं म्हणजे काय? M2 काय? T मायनस T2 हे काय झालं? तुमचा C2 झाला. आता काय काढायचं मला? C3 काढायचं आहे. आता काय काढायचं मला? C3 काढायचं. C3 काढायचं असेल तर मला काय करावं? इकडे शिफ्ट करावं. म्हणजे काय होईल? M1 C1 ॲज इट इज T1 मायनस T. T1 मायनस T हा काय होऊन जाईल? या साईडला शिफ्ट होईल. म्हणजे काय? मायनस M2 C2 T मायनस T2 डिवायडेड बाय काय होणार आहे? आता इथून काढलंय ना आपण, काय काढतोय? हे काढतोय, C3 काढतोय. म्हणजे M3 आणि T मायनस T2 M3 T मायनस T2 हे तुमचं काय झालं? स्पेसिफिक कॅपॅसिटी C1 C2 अँड C3. मग तुम्ही त्याला S1 S2 S3 पण म्हणू शकतात. आता काही लॉजिक नाही आहे, फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे चेंज इन टेम्परेचर कसं केलं. कारण इनिशियली जो टेम्परेचर असणार आहे तो वॉटरचा कमी असणार आहे. नंतर मी 100 टाकल्यामुळे टेम्परेचर वाढणार आहे. म्हणून टेम्परेचर वाढणार असेल तर फायनल टेम्परेचर आपण काय कन्सिडर केलं? T. मग फायनल मायनस इनिशियल करावं लागेल. आणि या साईडला जर मी बघितलं, जो अमाऊंट ऑफ हीट लॉस करणार आहे तो काय होणार आहे? फायनल टेम्परेचर आज तिकडे जास्त असणार आहे. म्हणजे फायनल टेम्परेचर त्याचं जास्त आहे मग इनिशियल टेम्परेचरपेक्षा. म्हणून काय केलं मी? T1 मायनस T घेतले. ठीक आहे, आतापर्यंत 30 मिनिटाचा व्हिडिओ झाला. आता राहिला फक्त छोटासा टॉपिक. चला, व्हिडिओ स्टॉप होऊन गेला होता. परत मला वाटलं तर लंच चालू आहे.
एनिवे आपण त्याला परत कंडक्शन करू. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर म्हणजे काय कंडक्शन. कंडक्शनमध्ये काय होतं, एक रॉड आहे, रॉडला मी हीट दिलं तर इथला मॉलिक्यूल इकडच्या इकडचा मॉलिक्यूल याला शेजारच्या मॉलिक्यूल ट्रान्सफर करतो. म्हणजे ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ ए मॉलिक्यूल्स नॉट पॉसिबल. मॉलिक्यूल्स ट्रान्सफर होत नाही, फक्त एक्सचेंज करतात एकमेकांमध्ये. मीडियमची गरज आहे का? यस, मीडियमची गरज आहे. कसं प्रोसेस आहे? हा स्लो प्रोसेस आहे. डिपेंड्स ऑन साईज ऑफ ए मटेरियल, टेम्परेचर आणि हीट सप्लायवर डिपेंड्स. कन्व्हेक्शन म्हणजे काय? जर मी वॉटर घेतलं, कंटेनर घेतलं, त्याला हीट दिलं, त्याचे वेपर्स झाले, म्हणजे वॉटर मॉलिक्यूलचं काय झालं, हीट मॉलिक्यूल झालं, वेपर मॉलिक्यूल झालं, म्हणजे मायग्रेशन ऑफ ए मॉलिक्यूल्स आर पॉसिबल झालं. इथं मीडियमची गरज होती काय? यस, मीडियमची गरज होते. आणि जर मी प्रोसेस जर विचारली फास्ट का मीडियम आहे, तर प्रोसेस कशी तुमची मीडियम आहे. तर आकाशावर डिपेंड आहे, साईज ऑफ ए मॉलिक्यूल, टेम्परेचर डिफरन्स आणि सप्लाय ऑफ हीटवर डिपेंड आहे. रेडिएशनमध्ये म्हटलं तर सन आहे, सनपासून हीट येणार आहे, त्याच्यापासून वेपर होणार आहे, म्हणजे ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ ए मॉलिक्यूल्स पॉसिबल आहे. त्याला मीडियमची गरज आहे का? व्हॅक्यूममधून पण ट्रॅव्हल करतो, म्हणजे मीडियम नॉट रिक्वायर्ड. ही प्रोसेस जी आहे सर्वात फास्ट आहे. मग हा कशावर डिपेंड आहे? साईज ऑफ ए मटेरियल, टेम्परेचर डिफरन्स आणि सप्लाय ऑफ हीट. कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. आता काय बघणार आपण? कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी तो कशाने दाखवणार आहे? के ने. कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी कशाने दाखवणार आहे? के ने. काय म्हणतो आपण? अमाऊंट ऑफ हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. किती हीट अप्लाय केला एखाद्या एरियावर, आणि चेंज इन याला तुम्ही काय म्हणतात, dt बाय dx, म्हणजे काय? टेम्परेचर ग्रॅडियंट. टेम्परेचर ग्रॅडियंट डिफरंट असतो, आणि टाईमवर तो डिपेंड असतो. डेल टी बाय डेल एक्स म्हणजे काय? डेल टी बाय डेल एक्स म्हणजे काय? डेल टी बाय डेल एक्स म्हणजे काय? टेम्परेचर ग्रॅडियंट. टेम्परेचर ग्रॅडियंट म्हणजे काय? कोणतीही गोष्ट जर विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट होत असेल त्याला आपण म्हणतो ग्रॅडियंट. इथं काय होतं? टेम्परेचर रिस्पेक्ट होतं, म्हणून काय? टेम्परेचर ग्रॅडियंट. इथं वेलॉसिटी जर झालं असतं, वेलॉसिटी ग्रॅडियंट झालं असतं. ठीक आहे. आता क्यू ए ॲज इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून टाकलं, कॉन्स्टंट यूज केला के. के इज इक्वल काय? ए डेल टी बाय डेल एक्स इंटू टी. चला, हा टी इकडं नेला, हा टी इकडे नेला, म्हणजे काय भेटलं मला? क्यू बाय टी. क्यू बाय टी म्हणजेच काय? पी कंडक्शन इज काय भेटलं मला? क्यू बाय टी इज इक्वल काय भेटलं मग? के ॲज इट इज, ए ॲज इट इज डेल टी बाय डेल एक्स. एका झालं माझं पी कंडक्शन म्हणजेच काय? क्यू बाय टी, आणि क्यू बाय टी म्हणजेच काय? के ए डेल टी बाय डेल एक्स. एक झालं माझं कंडक्टिव्हिटी झालं. पी कंडक्शन किती कंडक्शन करू शकतो तो काय? किती अमाऊंट ऑफ हीट पर सेकंदमध्ये होतो, तर आपण काय म्हणतो? पी कंडक्शन. आता आपण बघतोय रेजिस्टिव्हिटी. आता काय बघतो आपण? रेजिस्टिव्हिटी, थर्मल रेजिस्टिव्हिटी. आता काय बघतो आपण? थर्मल रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट. अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट. हां, जर तुम्हाला केचं जर डायमेन्शन काढायला किंवा युनिट्स काढायला तर काय करणार तुम्ही? के ॲज इट इज ठेवणार. क्यू हा टी इकडं डिवाइडला जाईल, हा टी डिवाइडला जाईल, हा ए इथं मल्टिप्लायला इकडे येताना काय जाईल? डिवाइडला जाईल, आणि हा डेल टी बाय डेल एक्स होऊन जाईल, डेल टी बाय डेल एक्स होऊन जाईल. हां, मग क्यूचं युनिट काय येणार आहे? जूल येणार आहे. क्यूचं युनिट काय येणार? जूल येणार आहे. आणि डेल एक्सचं युनिट काय येणार? मीटर येणार आहे. आणि टेम्परेचरचं युनिट पर डिग्री सेल्सियस येणार आहे. एरियाचं युनिट काय येणार? मीटर स्क्वेअर येणार आहे. आणि हे टी आहे, टी म्हणजे काय? टेम्परेचर आहे. हा डेल टी म्हणजे काय? टेम्परेचर, आणि टी म्हणजे काय? सेकंद, म्हणजे काय? मीटर गेट कॅन्सल, म्हणजे काय झालं तुमचा? जूल मीटर सेकंद पर डिग्री सेल्सियस. हे झालं तुमचं कोएफिशिएंट ऑफ कंडक्टिव्हिटीचं युनिट. मग थर्मल रेजिस्टन्स, अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट, त्याला आपल्याला काढायचं आहे. अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट. ठीक आहे, आपल्याला अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ हीट काढायचं आहे. अपोजिशन टू फ्लो ऑफ हीट जो आहे तो कशाने दाखवणार आपण? आरटीने. तो कशाने दाखवतो आपण? आरटीने. आरटी काय असतो बघा? आरटी इज इक्वल काय येणार आहे? आरटी इज इक्वल काय येणार आहे? आरटी इज इक्वल टू हा जो के, हा के जो आहे, हां, आणि डेल एक्स, हा के ए आणि हा डेल एक्स. आता बघा, के ए आणि डेल एक्स, हा डेल एक्स इकडं आला तर काय होऊन जाईल? या साईडला जाऊन डेल एक्स होऊन जाईल, आणि हा काय होऊन जाईल? के ए होऊन जाईल. ठीक आहे, के ए डिवाइडला जाईल. आणि मी जर विचारलं तुम्हाला डेल टी आणि क्यू बाय टी टाकलं मी, क्यू बाय काय? स्मॉल टी आहे. ठीक आहे, क्यू बाय टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय? तुम्ही म्हणा T2 मायनस T1, आणि क्यू बाय टी म्हणजेच काय? पी कंडक्शन. म्हणजेच काय झालं तुमचं? आर टी. मग आर टीला तुम्ही कसं लिहू शकता? या पद्धतीने लिहू शकतात, किंवा आर टीला तुम्ही कसं लिहू शकतात? डेल एक्स अपॉन के ए. हे काय झालं? थर्मल रेजिस्टिव्हिटी. हे काय झालं तुमचं? थर्मल रेजिस्टिव्हिटी. आता आपण बघतोय कन्व्हेक्शन मधला काय टॉपिक राहिलेला आहे? कन्व्हेक्शनमध्ये काय? बघा, हे तुमचं वॉटर आहे, हे वॉटर आहे,
आणि हे तुमचं डे टाईम आहे. ठीक आहे, हा तुमचा डे टाईम आहे आणि हे तुमचं वॉटर आहे आणि हे तुमचं नाईट टाईम आहे. काय तुमचा नाईट. ठीक आहे, इथं काय होतं, एक ब्रिज तयार होतो. ठीक आहे, इथं काय तयार होतो, एक ब्रिज तयार होतो. या ब्रिजमुळे जो करंट तयार होतो त्याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो. त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल करंट. त्याला काय म्हणतो आपण कन्व्हेन्शनल करंट. ब्रिज तयार होतो त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल करंट. काय होतं बघा, मी काय म्हटलं, इथले जो मॉलिक्युल्स आहे, इथला जो मॉलिक्युल्स आहे, ठीक आहे, इथला डे टाईमला इथला मॉलिक्युल्स काय हिटअप असेल, इथला मॉलिक्युल क्लोज असेल. ठीक आहे, जर हिटअप असेल तर इथला मॉलिक्युल काय हलका होईल आणि इथला मॉलिक्युल काय जड होईल. ठीक आहे, इथला मॉलिक्युल काय जड. हे मॉलिक्युल्स काय होतील, हे मॉलिक्युल्स जे आहेत, हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स काय होतील, जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होतील वरती शिफ्ट होतील आणि इकडचे मॉलिक्युल काय होतील असे खाली येतील. ठीक आहे, यांची डायरेक्शन लक्षात ठेवा. यांची डायरेक्शन काय होतं, या पद्धतीने कन्व्हेन्शन करंट तयार होतो. नाईट टाईममध्ये काय होतं, एक्झॅक्टली अपोजिट. नाईट टाईममध्ये काय होतं, एक्झॅक्टली अपोजिट घडणार आहे. ठीक आहे, काय होणार आहे, हा जो लो मॉलिक्युल आहे, इथला लो मॉलिक्युल तो वरती शिफ्ट झालेला आहे डे टाईममध्ये. ठीक आहे, डे टाईममध्ये आता काय होणार आहे, हा मॉलिक्युल उलट्या डायरेक्शनने फ्लो होणार आहे. हा मॉलिक्युल आता उलट्या डायरेक्शनने फ्लो होणार आहे. हे काय तुमचा कन्व्हेन्शनल करंट तयार करतो, मीटर ब्रिज तयार करून. ठीक आहे, याची हीट कॅपॅसिटी जास्त असते. हीट कॅपॅसिटी वॉटरची जास्त असते एअरपेक्षा. म्हणून तो काय होतो, हीट जास्त असल्यामुळे हे काय टेम्परेचर वाढून देत नाही. किंवा इथं पण तेच होतं, परंतु एन्व्हायरमेंटचं जो टेम्परेचर आहे, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर काय करतो, इथला हॉट करत असतो आणि इथलं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर काय करत असतो, हा कूल करत असतो. म्हणून नाईट टाईमला जिथं ऊन असतं तिथं कूल होतं नाईट टाईमला आणि हॉट डे टाईमला असतो. ठीक आहे, हे झालं तुमचं कन्व्हेन्शनल करंटमधलं. नेक्स्ट राहिलं फक्त आता रेडिएशनमध्ये काय होतं बघा, रेडिएशनमध्ये फक्त एक छोटासा टॉपिक राहिला, तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. हे आहे तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग काय आहे, न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग काय असतं, न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग, dq by dt is directly proportional to the change in temperature. ठीक आहे, चेंज इन टेम्परेचर T मायनस T0 म्हणा, T मायनस T0. T0 म्हणजे काय, T0 म्हणजे काय, सराउंडिंग टेम्परेचर. T म्हणजे काय, सराउंडिंग टेम्परेचर. C म्हणजे काय, सराउंडिंग टेम्परेचर असतं. ठीक आहे, T म्हणजे काय, T0 काय असतं, सराउंडिंग टेम्परेचर. dq by dt म्हणजे काय, Q म्हणजे काय, एक तर तुम्ही त्याला आयदर ईट घेऊ शकतात किंवा इथं T जरी यूज केला, म्हणजे आता इथं क्यू यूज केला म्हणजे काय केलं तुम्ही, डी क्यू बाय डी टी घेतलं. इथं काय म्हणणार तुम्ही, डी टी बाय डी टी. जेव्हा तुम्ही डी टी बाय डी टी म्हणणार तेव्हा टेम्परेचरबद्दल बोलणार. चेंज इन टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन टेम्परेचर अलॉंग विथ सराउंडिंग टेम्परेचर. डी क्यू बाय डी टीला तेच म्हणणार तुम्ही. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून टाकलं तुम्ही, कॉन्स्टंट यूज करणारे सी किंवा के यूज करतात. मग डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू काय, सी टी मायनस T0. लक्षात असू द्या, इथे काय म्हणतो आपण, लॉस, म्हणून इथे यूज करतो निगेटिव्ह साईन. लॉस होतो असतो, अमाऊंट ऑफ हीट लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. ठीक आहे, अमाऊंट ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ हीट सप्लाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. हे झालं तुमचं क्यू. मग तुम्ही इथून सी काढू शकता, सी इज इक्वल काय, डी क्यू बाय डी टी आणि इथं काय येणार आहे, टी मायनस T0. मग तुम्ही इथून न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतात. टीची जागे तुम्ही T1 टाकू शकता, T2 टाकू शकतात. अशा प्रकारे तुमचा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा चॅप्टरची वन शॉट व्हिडिओ पण संपलेला आहे. ठीक आहे, उद्या आपण साऊंड या चॅप्टरवर वन शॉट व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर उद्या जो टायमिंग आहे तो फिक्स करतोय आपण, 4:30 किंवा 4च्या दरम्यान तुमचा प्रीमियर होत जाईल आणि ते तुम्ही बघायचा. ठीक आहे.